जय सियाराम, सुप्रभात सर्वांना. आता गौराई गणपतीचे सण आले, त्याच्यामुळं भरपूर असं स्त्रियांना कामे असतात बघा. आता ती काम विचारायची सोय नाही, घराची साफसफाई असते, त्यातली त्यात गौराई यायचे, त्याच्यामुळं फराळाचं सामान पण बनवायचं असतं. आज मी इकडं शंकरपाळी बनवायला घेतलेली आहे. आज मी शंकरपाळी आणि करंज्या बनवणार आहे. आता मी काय करत असते, शंकरपाळ्याचं एकदम सोपी पद्धत आणि खुसखुशीत बिस्किटासारखे शंकरपाळे बनतात. 1 वाटी तूप घ्यायचं, 1 वाटी पाणी घ्यायचं. पाण्याच्या ऐवजी तुम्ही दूध जर वापरलं तरी जमतं. आणि 1 वाटी साखर घ्यायची. काय करायचं, गरम करून घ्यायचं. चांगलं गरम झाल्यानंतर थंड होईपर्यंत थांबायचं आणि जेवढा काय मैदा त्याच्यात बसन तेवढा मैदा बसवायचा. शक्यतो माझा एक अर्धा किलो मैदा बसलेला आहे, अर्धा किलोपेक्षा जास्त. मी ती दाखवली मगाशी वाटी, ती कमळाची वाटी छोटीशी, तेवढं ते प्रमाण बसलं आणि खूप सुंदर शंकरपाळे होतात. बिस्किटाला सुद्धा लाजवेन असे शंकरपाळे होतात. खूप छान आणि खुसखुशीत झाले होते. ह्यावेळेस ना मी प्रत्येक वेळेस तुपाचे करते, पण तूप संपल्यामुळं मी ह्यावेळेस ना डालड्याचे केले होते. मला वाटलं आता काय माझा प्लॅन सक्सेस होत नाही, कारण डालड्यानं काय व्हायला लागलं होतं, जरासा घट्टपणा आला होता. परंतु मी त्याला छान असं मऊ मर्दून हे केलेलं होतं बघा आणि खूप छान झाले होते. आणि इकडे मी आता करंज्याचं पीठ चेचायला चालू आहे बघा. मी मिक्सरमधनं पीठ कधी काढत नाही. तुम्ही मिक्सरमधनं छोट्या भांड्यात पण काढू शकता, जे की आपण खोबरं लसूण मीठ कुटतात त्या भांड्यातनं पण करंज्याचं पीठ काढू शकतात. त्याच्यामुळं काय होणार आहे, करंजी अगदी मऊ सूद होणार आहे आणि होटानं चावायसारखी करंजी होते बघा. इकडं मी थोड्याशा तिळाच्या पण करंज्या केलेल्या होत्या आणि काही केल्या होत्या मी रव्याच्या सारणाच्या, जे की रवा, खोबरं, विलायची, आपल्याला वाटते ते ड्रायफ्रूट टाकू शकता आपण, अशा पण काही थोड्याशा केलेल्या होत्या. आता आमच्यात सगळ्यात जास्त फेवरेट चीज म्हणजे एकदम डाळीचे शेवचे लाडू खूप जास्त सगळ्यांना आवडतात. खास करून मिस्टरांना खूप आवडतात. ते पण बनवायचे होते, परंतु पहिल्यांदा म्हटलं चला आधी करंज्या बनवून घ्यावं. रानातल्या कामाला सुट्टी दिलेली होती बघा, कारण भरपूर अशा गौराईच्या सणात काम असतं, साफसफाई ती करायची असती. त्याच्यामुळे मग इकडं माझ्या करंज्या चालू झालेल्या होत्या. छान करंज्या पण होत होत्या आणि शंकरपाळे एकदम भारी झालेले होते. अगदी बिस्किटाला लाजवेन असं मगाशी मी म्हटल्याप्रमाणे, आणि खरंच खूप खुसखुशीत झाले होते. आणि पावसाची चिमट काही बंद नव्हती बघा, पाऊस सतत नेहमी पडत होता. इकडे माझ्या करंज्या बनवून तयार झाल्या होत्या. खूप छान करंज्या झालेल्या होत्या. काही रव्याच्या केल्या होत्या आणि काही केल्या होत्या त्या आपल्या तिळाच्या केल्या होत्या. खूप सुंदर करंज्या झालेल्या होत्या. आणि आम्हाला उपवास होता, त्याच्यामुळे आम्हाला डोसे बनवायचे होते भगरीचे. त्याच्यामुळे इकडं भगर आणि थोडासा शाबू भिजवून टाकलेला आहे. भांड्याचा राडा खूप सारा पडलेला होता, भांडी ती घासून घेतले. खूप सारा कंटाळा आला होता. अवतार तर बघितलायच तुम्ही. आणि इकडं धूपदीप ते करून घेतलं. दिवस मावळा चाललेला होता, धारा काढून आत्ता येते, त्याच्यामुळे म्हटलं चला आपलं बट्टीला पिठू घालून ठेवलं की नो टेन्शन राहतं. परत मग खवा करायला चालू होतं. आणि गौराईचा सण म्हटलं की सगळं काही व्यवस्थित करावं लागतं. आता मी उद्या बनवणार होते बघा शेवचे लाडू, तर आजचा असा एकदम कामाचा दिवस गेलेला आहे. चला असं पुढच्या व्हिडिओमध्ये जय श्री